नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज पण तेच आहे. सध्या वन साइड करून पाऊस लागतोय. दिखत है ना मेरी जाने मनना. ये खो दोस्तों, किस तरह से पाउस लग रहा है. और ये डोंगर 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 देखो, कुछ भी डोंगर में नहीं दिख रहा है. एक मानुस भी नहीं है डोंगर पे दोस्तों. इतना जोर से पाउस लग रहा है. पर तुम्हारा भाई तुमको दिखाने के लिए तुम्हाला दाखवण्यासाठी ब्लॉग करतोय की कोकणात कसा पाऊस लागतो. तर तुम्ही बघा, काल पण माशांना गेलं होतं, तिथे एवढा पाऊस आला मजबूत. आणि आता पण असा लागतोय जसं काय जेवणच वाढलेला असा पाऊस लागतो. तर तुम्ही पावसाला काहीतरी 2 शब्द बोला कमेंटमध्ये आपल्या. तर सी दिस पाऊस दोस्तों, ये देखो पाऊस. और इस पाऊस में हमारे कांदे वगैरह सब कुछ भीग चुके हैं. तो आपको हम दिखाते हैं ना. ये देखो, ये कांदे थे उधर और उधर से लाकर रखी इधर, क्योंकि वो सारे भीग गए दोस्तों. बघा, वारा वीरा वन साइड करके सूटा है हमारे इधर. और पाउस भी वाट लग के लग रहा है. और ये देखो कैसे सड़क मार रहे, सड़क एकदम वन साइड करके. और हमारे ये पतरे को कुछ तो जुगाड़ देना पड़ेगा. पानी आने के लिए इधर से जगह है, तो भी इधर से क्यों आता है यही मेरे को पता चलना चाहिए. इधर से पानी क्यों आता है और इधर क्यों नहीं जाता. को लगता है कि वो पतरे की वाट लग चुकी है, पर हमारे मैदान में देखो कितना पाउस लग रहा है जोरे. ये देखो दोस्तों, पंडवाल करने का घर साफ दिख चुका है. और ये हमारी वाड़ी है. इस वाड़ी के पीछे एक डोंगर है, आपको दिक्कत है. ये देखो, ये भी दिख नहीं रहा है. मतलब ये उधर की नारल दिख रही है, विनायक बाबा की इधर की, सॉरी सुनील का कहीं उनकी नारल दिख रही है. तो पाउस कितना लग रहा है ये हम बता नहीं सकते आपको, क्योंकि कुतरेगत पाउस लग रहा है और वन साइड करके पाउस लग रहा है. अभी दिक्कत है आगे आगे क्या क्या होता है. तो हम घूमने विमने के लिए जाएंगे, वो भी ब्लॉग दिखाएंगे आपको. तो चलो दोस्तों, अब क्या क्या कुछ होता है, चुम 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 झुम झुम, तो आपको सब कुछ दिखाता है मैं. तो भाई के चैनल पे जो नहीं है वो सब्सक्राइब करे. हमारे 200 सब्सक्राइबर होने के लिए सिर्फ इतना सा बाकी है. तो जाके ऐसे सब्सक्राइब बटन को घुसुम मारे और जाके फटाफट सब्सक्राइब करें. तो दोस्तों, आगे का मैं आपको सब कुछ दिखाता है, उसके पहले सब्सक्राइब करो. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? परत ना चाय पत्ती बघा. अरे या मेलं हे माहिती काय, हे इथे शिवा काशी. हा बघा, बोल पाहिला. तर पावसामुळे इकडं पूर्ण पाणी बिणी भरले शेतात. हे अगं खावल्या साप. बघा, लांब लांब रस्त्यावरनं पाणी येते. कुठे गेला रस्ता? बघा, रस्त्यावरनं पाणी येते. बांध बिन शाप फुटले तर बघा, होल बिल पडलंय. बांध बिन फुटलंय. आणि शिवाची बहीण आली, शिवा पालाली. हा कसा मग तसाच होतोय की नाही रे? नाही ते काय तसंच होतोय. बघा शेड बघा, ताप बी भरलेला फडफडून वन. जा जा जा, अरे नाही जा. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? तो दोस्तों दादू गया है इधर. हाँ ये चालत ये. शिवा शिवा, हे काय चालू आहे? पाऊस लागतोय आणि गेलाय तिकडे. ए गोल्यावाला आलाय काही. खा खा. हो लाना किल्ला
काय हा बघा हा हा दादू तिथं जा ना जा जा अरे नाही जात रक्क नहीं दोस्तों बहुत पाउस पड़ रहा है और ये कौन जा रहा है बे ये देखो काढ काढ बॉडी दाखव तुझी आता असंच खाली आलेलो आणि पाऊस कमीत कमी 1 तास लागलाय पण असं कुत्र्यासारखं वन साईड करून पाऊस लागतोय दाखवतो तुम्हाला आता जरा कमी झाला बघा पाणी बघा नदीला बघा पाणी बघा किती आलंय वन साईड करून पाऊस लागतो आमच्याकडे डेरवनमध्ये एबीबी माझा या न्यूज चॅनलवर मी जर ही व्हिडिओ पाठवली तर मी व्हायरल होईन खतरनाक असा पाऊस लागता आणि कालेज शेट आपल्या सांगते असताना वर सबस्क्राईब करा लवकर 200 सबस्क्रायबर आमचे पूर्ण होते लवकर 200 सबस्क्राइब आमच्याकडे आले तर भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बोल तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तर बाय 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 चला मित्रांनो भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये तर ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब तर नक्कीच करा कारण आपल्या 200 सबस्क्रायबर व्हायला एवढेसेच राहिलेत तर चला भेटत येणाऱ्या पुढच्या ब्लॉगमध्ये